प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातर्फे यावर्षी भारत छोडो चळवळीचा देखावा सादर केला जाणार आहे। महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ असणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रामराज शिंदे यांनी। यंदाचा प्रजासत्ताक दिन अत्यंत वेगळा असणार आहे, कारण महाराष्ट्रातर्फे एक वेगळा देखावा निर्माण करण्यात आलेला आपण पाहू शकता। 9 ऑगस्ट 1942 छोडो भारत हा जो नारा देण्यात आला होता त्याचाच हा संपूर्ण देखावा आहे। आणि मध्ये 3 रंगाचे म्हणजेच की तिरंगामध्ये जे 3 रंग आहेत त्यांचा सुद्धा हे चरखा बनवण्यात आलेला आहे। आणि हे सगळं ज्यांनी बनवलेलं आहे ते दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ कलाकार आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं छोडो भारतची संकल्पना काय होती आणि हे साकारताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या। आपल्या सोबत दिग्दर्शक नितीन देसाई जी आहेत। नितीन जी, मला सांगा की आम्ही पाहतोय भव्य हा देखावा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, पण मला सांगा ही संकल्पना काय आहे आणि या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हे आम्ही संपूर्ण पुतळे पाहतोय। तर याच्यासाठी किती दिवस काम करण्यासाठी लागले? राम, ॲक्च्युली महाराष्ट्राचा एका कलाकाराला अभिमान वाटणारी गोष्ट असते की हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त तुम्ही इथे तुमची कला सादर करता। मागच्या वेळी राजा शिवछत्रपतींचा आपण केल्यानंतर यावेळी सगळ्या राज्यांना एकच थीम होती। आव्हान होतं का शिवछत्रपतींचं केल्यानंतर आणखीन चांगलं करण्याचं? राजा शिवछत्रपती केल्यावरती तो जीव ओतल्यानंतर पहिला प्राइज घेतल्यानंतर नेहमीच एक आव्हानाची गोष्ट ही आहेच, कारण ज्या पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राला दरवेळी नंबर मिळत असतो आणि त्याच्यानुसार आपण काय ह्यावेळी देणार, कारण ह्यावेळी जेव्हा असं होतं की एकच गांधी थीम वरती सगळ्यांना करायचं आहे, मग आम्ही बरीचशी हिस्ट्रीमध्ये जाऊन अभ्यास केला। माननीय विनोद तावडेजी जे कल्चरल मिनिस्टर आहेत तर त्यांच्याशी पण चर्चा केल्यावरती असं वाटलं की भारतातली पहिली जी चळवळ आहे छोडो भारत ती 9 ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रात सुरुवात झाली आणि म्हणूनच आपण हा प्रयत्न केला की त्या राजपीठावरती आपण परत एकदा हिस्ट्री क्रिएट करतोय। 1942चा काळ तसाच्या तसा इथे उभारण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामुळे तो कॉन्सेप्ट वाईज तुम्ही इथे गंमत अशी असते की 36 राज्यातनं वेगवेगळे टॅब्लो बनवायला येतात, पण आपण ह्यावेळी जी संकल्पना आहे ती फार ऑथेंटिक 1942चा काळ हा प्रत्यक्षात राजपथावरती आपण तयार करतोय आणि महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटणारी गोष्ट जी मुंबईत घडली तिचं आपण प्रत्यक्षदर्शनी हे केलेलं आहे। गांधीजींची मोठी प्रतिमा पाहिल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनं एकता जी झाली त्याच्यानंतर चरख्याच्या माध्यमातून त्यांनी देशाला जोडलं, तर तोच हा मोठा सर्वात देशातला चरखा आपण इथे टॅब्लोवरती तयार केलेला आहे आणि त्याच्या कलर्स मधनं तुम्हाला दिसतंय की तिरंगा झाला, एकता झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळायला मदत झाली। तर अशा पद्धतीने आपण आपल्या महाराष्ट्राचं नाव राजपथावरती परत एकदा मोठं दाखवणार आहोत, कारण ज्याच्यामुळे छोडो भारतने ब्रिटिशांनी आपल्याला देश सोडला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळलं हे महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचमुळे गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं प्रतीक आहे। 9 ऑगस्ट जेव्हा छोडो भारत झालं 1942ला ते आहे आणि हे सगळे जे काय त्यावेळी सेवाकरी किंवा गांधीजींच्या बरोबर सगळ्या देशातनं सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर तुम्ही बघताय पुढे की गांधीजींची एक मोठी प्रतिमा आहे आणि त्याच्याच बरोबर छोटे नव पिढीनी पण ते घेतलेलं आहे। तर असं आहे, काळे झेंडे आहेत, त्याचबरोबर आपल्याला चरख्याचे भारताच्या ह्याचे पण जे रुद्राक्षाची माळ घालून पांढऱ्या वस्त्रामध्ये बसले ते कोण आहेत? ह्याच्यामध्ये आपण असं आहे की त्यावेळी प्रत्येक भारतीयांनी म्हणजे तुम्ही बघाल की लहानापासून ते मोठ्यांनी, वृद्धांपासून ते सगळ्या जातीच्या वेगवेगळ्या लोकांनी, समाजातल्या वेगवेगळ्यांनी हे सगळे प्रतीक आहेत वेगवेगळे की त्या ह्यांच्यानुसार आपल्याला असं दिसतं की त्यावेळी भारत खरंच ढवळून निघाला, भारत खरंच आपल्याला पेटून निघाला आणि त्याला पण नितीनजी, मला सांगा की या ठिकाणी मी पाहतोय यांच्या हातामध्ये टाळ आहे, त्याचबरोबर कपडे आहेत, झुळी आहे, हे आपण टाळ सुद्धा पाहू शकता की अशा प्रकारे एकदम असं वाटतं की रिअलिस्टिक जे आहे ते आणताना किंवा हे सगळे वस्त्र जमा करताना, पुतळे बनवताना किती कालावधी लागला आणि कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं? राम, ह्याचं भरपूर प्रोसेस असते।
तुला माहिती आहे की मागच्या वेळी पण आपण जेव्हा करताना हे 6 महिने सगळं संकल्पना चालते. जेव्हा ह्यावेळी शासनाने ठरवलं त्याच्या आधी पण 3 वेगवेगळी डिझाईन महाराष्ट्र शासनाने तयार केलेली, पण त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला इथे सांगण्यात आलं की गांधीजी हाच एक विषय आहे आणि गांधीजी या विषयावरती आपल्याला हा टॅब्लो करायचा आहे, मग परत तो रिसर्च, परत ते गोष्ट. पण माझा 33 वर्षाची जी तपश्चर्या, पहिला माझा प्रोजेक्ट होता तमस, त्यावेळी मी हा काळ उभा केलेला. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटाला ज्याला मला पहिला नॅशनल अवॉर्ड, हा काळ केलेला. आणि हा देशातले अनेक काळ उभा करत असताना हे ऑथेंटिक करण्याची एक तळमळ झाली. आणि मग रिसर्चमधनं बरेचसे ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी तुला दिलेले आहेत की जे तू दाखवू शकतोस की कसा रिसर्च झाला. मग त्याचं मॉडेल बनतं, मग त्याच्यानंतर इथे त्याची सुरुवात होते. मग इथे फक्त ट्रेलर आणि हे सगळे दिले जातात. मग सगळ्या कलाकारांना देऊन ही प्रत्यक्ष रूपी तुम्हाला संकल्पना साकारायची असते. तर हा साधारण 6 महिन्याचा कालावधी असतो. आणि आज तुमच्या रूपाने पहिल्यांदा तो टॅब्लो जेव्हा जातो आणि 26 जानेवारीला जेव्हा तो राजपथावरती चालणार, त्यावेळी एक कलाकार या नात्याने फार अभिमान वाटतो की आपण आपल्या राज्याला, आपल्या देशासाठी जे एक मोठं हे होतंय, तुमच्या माध्यमातून विदेशातनं देशाभरात हे सगळं पोचतं. आणि ही आपली पारंपरिक संस्कृती आहे की ज्याच्यामधनं आपण महाराष्ट्राला नेहमी रिप्रेझेंट करतो. मागच्या वेळी पण आपण रिप्रेझेंट करताना राजा शिवछत्रपतींनी पहिला क्रमांक घेतला. ह्यावेळी पण आमची पूर्ण जोमानी तयारी आहे की आपला राज्याला कसं काय चांगलं स्थान मिळेल. कामगार होते एकूण आता तू इथे बघशील तर जवळजवळ आमचे 87 कामगार इथे दिल्लीत काम करतायत. आणि हे जे काम चालू झालेलं तर जवळजवळ 120 मूर्तिकारांनी, कारण तू बघशील ती 150 वर्ष म्हणून 150 मूर्त्या तुला इथे दिसतील आणि गांधीजींची एक मोठी प्रतिमा तुला इथे दिसते. तर अशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे की जेवढं डिटेलिंग आणि जास्त, जसं आता तुला वाटलं की हे वास्तववादी प्रयत्न आहे, म्हणजे हा नुसता एक टॅब्लो नाही, हा नुसता एक फक्त चित्ररथ नाही, तर ह्याच्यातनं आपण ही जी एक चळवळच इथे आणलेली आहे. आणि ज्या प्रेरणेतनं गांधीजींनी आतापर्यंत हे सगळं करून दिलं तेच लोकांसमोर मांडलं. आतापर्यंत मोठमोठे स्टेज उभारलेले आहेत आणि मोठमोठे कला सादर केले आहेत, पण मला सांगा, एका मैदानामध्ये उभारणं आणि राजपथावर हा संपूर्ण देखावा पुढे जाणं आणि हा सन्मान असतो का? कारण तो देखावा लोकांसाठी असतो, परंतु हा देखावा जगासाठी असतो. कारण पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून सगळ्यांच्या नजरा याच्याकडे असतात. हा सोहळा एक वेगळाच आहे, कारण ह्या सोहळ्यामधनं तुम्ही आपल्या देशाची, राज्याची प्रतिमा लोकांसमोर आणत असता. आणि ती जेव्हा आणत असतात तर तेव्हा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने तुमचं कॉन्सेप्ट मांडायचा असतो. मी आत्तापर्यंत 198 सिनेमे केले, मोठे मोठे सेट केले, नॅशनल अवॉर्ड मिळाले, पण राजपथावरती तो जेव्हा रथ चालतो तेव्हा एक ऊर भरून येतो. कारण एक कलाकार म्हणून एक राज्याचं प्रतिनिधित्व, एक देशाचं प्रतिनिधित्व तुम्ही करता. तर माझ्या आयुष्यातला मोठा क्षण आहे की जेव्हा मला हा टॅब्लो करायला मिळतो. अच्छा, हा जो चरखा आपण पाहतोय, चरखा आपण तयार केलेला आहे का आणलेला आहे? आणि त्याची जी दोर आहे ते 3ही रंगामध्ये आहे, ते कसं साकारलं? ह्या कॉन्सेप्ट वर्कआउट करता करता ही मोठी कमिटी असते आणि मग त्या एक वेगवेगळ्या गोष्टीतनं आपण त्याच्यातनं जात असतो. या चरख्याची संकल्पना म्हणजे गांधीजींनी ज्या पद्धतीने सुतापासून स्वदेशीची निर्माण केली आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून तो मोठा आहे. ह्या सगळ्या टॅब्लोमधले जेवढी हाईटची मर्यादा आहे त्याच्यातला सर्वात मोठा चरखा आपण इथे तयार केलेला आहे. आतापर्यंत तुम्ही बघाल की ते चरख्यांची साईज आहे, पण हा टॅब्लोवरचा देशातला सर्वात मोठा चरखा आहे. आणि त्यातनं ज्यांनी सुरुवात केली त्या एकतेची, त्यातनंच भारत घडला आणि त्यातनंच तिरंग्याचं महत्व आहे. यावेळेस सुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं पुरस्कार वाटतोय. लक्ष तुमचं टार्गेट एक आहे का? एक कलाकार म्हणून मी माझ्याकडनं प्रयत्न करणार, माझ्या बरोबर असंख्य कलाकार तेच करतायत, पण त्याचबरोबर नेहमीच प्रयत्न असतो की आपण आपल्या राष्ट्राला किती आहे आणि महाराष्ट्राला चांगला कॉन्सेप्ट आहे जो ह्यावेळी आम्ही घेऊन आलोय की छोडो भारत. आणि ते प्रत्यक्षात घडलं 9 ऑगस्ट. आपण राजपथावरती एवढ्या वर्षानंतर प्रत्यक्षात करणार आहोत. हे नुसती झाकी नाही, हे नुसतं देखावा नाही, हे नुसतं एखादं चित्रण नाही, तर हे एक प्रत्यक्षात आपण आणण्याचा ह्यावेळी पहिल्यांदा या राजपथावरती प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद नितीनजी, आमची चर्चा केल्याबद्दल. छोडो भारतचा देखावा प्रत्यक्ष उभा केलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांना एक चळवळ
राजपथावर बघण्याची अनुभूती सुद्धा मिळणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा मागील वेळेस जसा पहिला क्रमांक आला होता तसंच यावेळेस सुद्धा महाराष्ट्राच्या या देखाव्याकडे नजरा असणार आहेत. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.